नमस्कार मित्रांनो, मी सागर जाधव। आजकाल पॅन कार्ड व आधार कार्ड यांच्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही। दोन्ही खूप महत्त्वाचे डॉक्युमेंट झाले आहेत। तर आज आपण कोणाचे पॅन कार्ड हरवले असेल, खराब झाले असेल किंवा तुटलेले असेल तर आपण नवीन पॅन कार्ड कसे ऑनलाईन मागवायचे ते पाहणार आहोत। व्हिडिओ सुरू करण्याअगोदर जर कोणी आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। चला तर व्हिडिओ सुरू करूया। प्रथम आपण गुगलवर जाऊन NSDL ही वेबसाईट सर्च करून घेऊ। त्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल। त्यामध्ये इझी पॅन कार्ड ॲप्लिकेशनवर क्लिक करा। त्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल। त्यामध्ये सगळ्यात वरती होम, रिप्रिंट ऑफ पॅन कार्ड, डाउनलोड पॅन कार्ड असे ऑप्शन आहेत। त्यामध्ये रिप्रिंट ऑफ पॅन कार्डवर क्लिक करा। त्यानंतर तुमचा पॅन कार्ड नंबर टाकून घ्या। पॅन कार्ड नंबर टाकताना कोणतीही चूक करू नका। पॅन कार्ड नंबर टाकल्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर टाकून घ्या। आधार कार्ड नंबर टाकून झाल्यानंतर तुमचं डेट ऑफ बर्थमधील मंथ आणि इयर टाकून घ्या। त्यानंतर खालच्या ऑप्शनमध्ये काहीच करू नका। त्यानंतर चेकबॉक्सवर क्लिक करा आणि आय एम नॉट अ रिबोटवर क्लिक करा। त्यानंतर सबमिट म्हणा। त्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल। यामध्ये तुमचा पॅन कार्डचा नंबर दिसेल, तुमची इतर माहिती पण दिसेल, तुमचा मोबाईल नंबर, तुमचे नाव हे सगळं दिसेल। त्यानंतर खाली बघा ईमेल ID, मोबाईल नंबर आणि बोथ असे ऑप्शन दिले आहेत। त्यामध्ये मोबाईल नंबरवर क्लिक करा किंवा जर तुमचा ईमेल ID लिंक केला असेल तर ईमेल IDवर क्लिक करा आणि चेकबॉक्सवर क्लिक करून जनरेट OTP म्हणा। त्यानंतर तुमच्या पॅन कार्डला जो मोबाईल नंबर लिंक केला आहे त्या नंबरवरती OTP जाईल। तो OTP 6 अंकी OTP व्यवस्थित टाकून घ्या। आणि व्हॅलिडेट म्हणा। त्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल। त्यामध्ये तुम्ही ऑनलाईन पेमेंट करून घ्या। फक्त 50 रुपयामध्ये तुमचं नवीन पॅन कार्ड, जे जुनं पॅन कार्ड आपलं अगोदर बनवलं होतं त्या पॅन कार्डचे कॉपी येईन। चेकबॉक्सवर क्लिक करून प्रोसीड टू कंटिन्यू म्हणा। त्यानंतर पे कन्फर्म करा। त्यानंतर तुमच्यासमोर पेमेंटचे वेगवेगळे ऑप्शन येतील। त्यामध्ये UPI या ऑप्शनवर क्लिक करा। त्यानंतर जनरेट QR कोडवर क्लिक करा। QR कोड स्कॅन करून तुम्ही तुमचं ऑनलाईन पेमेंट करू शकता। फक्त 50 रुपये पेमेंट करायचं आहे। फक्त 50 रुपयात तुमचं पॅन कार्ड तुमच्या घरी येईल। त्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल। पेमेंट सक्सेस झाले म्हणून दाखवेल। त्यानंतर कंटिन्यू म्हणा। त्यानंतर तुमच्यासमोर जनरेट अँड प्रिंट पेमेंट रिसिप्ट या ऑप्शनवर क्लिक करा आणि तुमची पेमेंटची रिसिप्ट डाउनलोड करून घ्या। तुमच्यासमोर तुमची पेमेंटची रिसिप्ट डाउनलोड झालेली आहे। त्यामध्ये तुमचं नाव, पॅन कार्ड नंबर, आधार नंबर, मोबाईल नंबर सर्व काही दाखवेन। अशा प्रकारे तुम्ही तुमची पॅन कार्डची पेमेंट रिसिप्ट डाउनलोड करून ठेवू शकता। त्यानंतर तुमचे पॅन कार्ड 8 दिवसात तुमच्या घरी बाय पोस्ट घरी येईल। अशा प्रकारे तुमचं पॅन कार्ड तुम्हाला भेटून जाईल। धन्यवाद मित्रांनो। जर तुम्हाला आमचे
व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो.